ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 12. सीतेचा आग्रह आणि जय. कैकईच्या महालात काय घडलं आणि राम अजून का आले नाहीत म्हणून सीता काळजी करत होती. ती वारंवार दाराकडे पाहत होती. राज्याभिषेकासाठी निवडलेली मंगलमुहूर्त वेळ वेगाने जवळ येत होती. जागरण आणि उपास यांच्याशी संबंधित तिचे सारे विधी तिने उरकले होते. तिच्या स्वामींबरोबर दरबारात जाण्यास तिच्या धीमेपणामुळे उशीर होऊ नये म्हणून चंदन, गंध, फुलं, अक्षता आणि अभिषेकाच्या इतर वस्तू थाळीत घेऊन ती तयार होऊन बसली होती. रामाच्या आगमनाच्या अपेक्षेने तिचं हृदय धडधडत होतं. येणाऱ्या विजयमुहूर्ताच्या आनंदाने तिच्या भोवतालच्या साऱ्या दासी आणि सेविका उत्साहित झाल्या होत्या. रामाने प्रवेश करताच त्याला ओवाळण्यासाठी चमचमणारे दिवे घेऊन सुंदर दासी तयार होत्या. त्या अत्यंत सुंदर सजवलेल्या आणि दिव्यांमुळे झगमगत्या दालनात छत्रचामराशिवाय डोकं खाली घातलेल्या आणि अनवाणी पायाने चालणाऱ्या रामाने अचानक प्रवेश केला. प्रत्येकजण हे पाहून थक्क झाले. सीता तिच्या स्वामींना सामोरी गेली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. वाऱ्याने पान थरथरावं तसं तिचं शरीर थरथरलं. ओठ दाबून तिने आश्चर्य गिळलं. स्वामी, या सर्वाचा अर्थ काय? आपण असे का दिसता? आपण म्हणाला होतात की हा दिवस देवगुरू बृहस्पतींना समर्पित केलेला आहे. तुम्ही म्हणाला हा फार पवित्र दिवस आहे. पुष्य नक्षत्र उगवलं आहे आणि आज या साम्राज्याचा युवराज म्हणून तुमचा राज्याभिषेक होणार आहे. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या तेजस्वी मोत्यांनी, सोन्याच्या कोंदणात बसवलेल्या रत्नांनी चमकणारी दांडी असलेले सर्वोच्च अधिकाराचं चिन्ह असं सुंदर श्वेतछत्र त्यांनी तुमच्यावर कसं धरलं नाही? चंद्राप्रमाणे दिसणारी तेजस्वी चामरं कुठे आहेत? ती आज तुमच्याबरोबर कशी नाहीत? दरबारात तुम्ही जाल तेव्हा स्तुती गाणारे दरबारी भाट तुमची स्तुती न गाता शांत कसे आहेत? स्वामी, वेदज्ञ ब्राह्मणांनी पवित्र केलेला मध आणि दह्याने तुम्हाला अभिषेक कसा केला नाही? आणि प्रथेप्रमाणे मंत्रीगण, मांडलिक राजे आणि राज्यातील अनेक समाजातील नेते तुमच्या मागून कसे चालत आले नाहीत? पर्वत शिखराप्रमाणे दिसणारा वैभवशाली नटलेला गडद निळा मेघ जात आहे असा भ्रम निर्माण करणारा शत्रुंजय तुमच्या आगमनाची सूचना देत तुमच्या पुढे यायला हवा ना? सीता प्रश्नांचा एवढा भडीमार करत असताना त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावीत हे रामाला समजेना. ही गोष्ट अशी नव्हती की याचं स्पष्टीकरण ताबडतोब थोडक्या शब्दात देता येऊ शकलं असतं. म्हणून राम आतल्या दालनात गेला आणि सीतेला जवळ घेत म्हणाला, सीते, याच शुभमुहूर्तावर मला अरण्यात पाठवायचं अशी पिताश्रींची इच्छा आणि निश्चय आहे. म्हणून त्यांची आज्ञा मान्य करण्याची तातडीने गरज आहे. सीतेने ते शब्द ऐकले पण ते सत्य आहेत यावरती विश्वास ठेवू शकली नाही. तिने विचारलं, स्वामी, अरण्यात हद्दपार करण्यासारखा आपण काय गुन्हा केला आहे? दशरथ न्यायाची मूर्ती आहेत, धर्मात्मा आहेत. काही योग्य कारण असल्याशिवाय ते अशासारखी आज्ञा देणार नाहीत. या अरण्यवासाच्या आज्ञेमागचा खरा हेतू, यातील अंतस्थ अभिप्राय काय आहे? त्यावर हसून राम उत्तरला, सीते, फार पूर्वी माता कैकईला 2 वर देण्याचं पिताश्रींनी वचन दिलं होतं, परंतु आजवर त्या वचनाची पूर्तता झाली नव्हती. आत्तापर्यंत तिनेही ते मागितले नव्हते. आज ते 2ही वर तिने मागितले. पहिला, भरताला युवराज म्हणून अभिषेक व्हावा आणि दुसरा, जटा धारण करून आणि वल्कल परिधान करून 14 वर्षासाठी मी अरण्यात जावं. पिताश्री अत्यंत धार्मिक आहेत. ते कधीही दिलेल्या शब्दाविरुद्ध वागले नाहीत. म्हणून धर्मापुढे नतमस्तक होऊन त्यांनी स्वीकृती दिली. निघण्यापूर्वी तुला भेटावं असं मला वाटलं. तुझा जन्म अतिशय आदरणीय कुलात झाला आहे. सर्व नीती आणि आदर्श तू जाणतेस आणि त्यांना मानही देतेस. सर्वोच्च नीतिमत्तेतील अंतस्थ गूढ जाणणारे महाराज जनक तुझे पिता आहेत. आजच मी अरण्यात जायला हवं. कित्येक पिढ्यातून वारसा मिळालेलं हे सारं साम्राज्य दशरथांनी भरताला दिलं आहे. आजपासून तो या राज्याचा स्वामी आहे. राज्याभिषेक झाल्याबरोबर तो तुझे आशीर्वाद घेण्यासाठी इथे येईल. माझ्या भावासमोर माझी प्रशंसा करू नकोस किंवा मला अरण्यात पाठवलं म्हणून दुःख किंवा नाखुशी तू दाखवता कामा नये. त्याचा अवमान करू नकोस.
किंवा त्याच्याकडे तुच्छतेने पाहू नकोस. जे त्यांना मान देतात आणि सेवा करतात तेच राजांना आवडतात. म्हणून माझी स्तुती किंवा त्याची निंदा करू नको. तो शारीरिक नात्याच्या दृष्टीने माझा भाऊ आणि तुझा दीर आहे, पण राजकीय दृष्टीने भरत तुझा आणि माझा राजा आहे. त्याला योग्य तो मान दे. शब्दाने किंवा कृतीने त्याला नाखुश किंवा निराश करू नकोस. प्रिये, भरताच्याच नव्हे तर वृद्ध पिताश्री दशरथांच्याही आज्ञा पाळ. मी सोडून जातोय म्हणून अवर्णनीय दुःखात असलेल्या माता कौसल्येचीही सेवा कर. तिला दुःख होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घे. कैकेयी आणि सुमित्रा या 2 मातांनाही मान देऊन त्यांच्या आज्ञा पाळ आणि त्यांना संतुष्ट कर. सीते, माझ्या प्रत्यक्ष प्राणांप्रमाणे भरत, शत्रुघ्न मला प्रिय आणि जवळचे आहेत. त्यांना तुझ्या सख्या भावांप्रमाणे वागव किंवा तुझ्या पुत्रांप्रमाणे त्यांची काळजी घे. हे मनमोहिनी, मी इथे नाही म्हणून हे स्थान सोडून मिथिला नगरीला जाऊ नकोस. अयोध्येतच राहून योग्य तऱ्हेने मातापित्यांची सेवा करत त्यांच्या हृदयातून दुःखाचं शल्य काढून टाकण्याचा प्रयत्न कर. प्रेमपूर्वक काळजी घेत त्यांना धैर्य, स्वास्थ्य आणि समाधान देत इथेच राहा. जेव्हा राम सीतेला तिची कर्तव्य समजावून सांगत होता तेव्हा तिला हसू आवरेना. चर्चेने जे वळण घेतलं होतं त्यामुळे तिला थोडी लाजही वाटली. ती फार वेळ गप्प राहू शकली नाही. स्वामी, तिने अडवलं. रामा, आपण दशरथांचे पुत्र आहात. त्या वंशाला न शोभणारे शब्द मी कधीही तुमच्या तोंडून ऐकले नाहीत. माता, पिता, भाऊ, बहीण, पुत्र, सून प्रत्येकाला त्यांच्या चांगल्या वाईट कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगावं लागतं. परंतु पत्नीला चांगल्या वाईट प्रारब्धाचा एक विशेष स्रोत असतो. याचा अर्थ ज्या चांगल्या वाईटाला तिचा पती जबाबदार असतो त्यात तिचाही हिस्सा असतो. त्याच्या आनंद आणि दुःखाचा एक भाग तिलाही मिळतो. म्हणून जर सम्राट दशरथाने तुम्हाला अरण्यात जाण्याची आज्ञा दिली असेल तर त्यांनी मलाही जाण्याची आज्ञा दिली आहे. एखाद्या स्त्रीचं संगोपन तिच्या मात्यापित्यांनी केलं असेल, तिचा पुत्र तिला कदाचित आदर देईल, दासी तिची सेवा करत असतील, परंतु ते तिचा आधार किंवा कवच होऊ शकत नाहीत. मला पटवण्यासाठी आपण जे खुळखुळे किंवा खेळणी मला दाखवत आहात त्यामुळे मला केवळ गंमत वाटते. माझ्या विवाहपूर्वीच्या काळात पिताजींनी सर्व कर्तव्य जी मला मार्गदर्शन करतील आणि बंधनकारक आहेत ती शिकवली आहेत. मी अडाणी नाही की अधिकाराची आसुसलेली नाही. पण याहीपेक्षा महत्त्वाचं मी आपल्याला सांगू इच्छिते की हे माझं मत आहे म्हणून माथेफिरूपणाने मी त्या मताला चिकटून राहत नाही. माझी काय विशेष कर्तव्य आहेत ते आपण मला सांगण्याची गरज नाही, कारण ती सारी मला माहिती आहेत. मी इथेच राहण्याचं ठरवलं तर मी सासू सासऱ्यांची, जावांची आणि या देशाच्या राजाची कशी सेवा करावी ते आपण मला सांगण्याची गरज आहे, होय ना? परंतु मी आपल्याचबरोबर असताना इतरांची सेवा करण्याची संधी कशी मिळणार आणि गरज काय? मी आनंदाने तुमच्याबरोबर येणार. पुष्कळ दिवसांपासून अरण्यात राहण्याची माझी इच्छा अपूर्ण राहिली आहे. हे माझं महत्भाग्य की माझ्या स्वामींच्या सहवासात ती इच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळते आहे. या महत्त्वाच्या गोष्टीत मी माझा दृष्टिकोन उघड करू नये असा जर आपला आग्रह असेल तर ते मी ऐकणार नाही. मी आपली आज्ञा पाळत नाही म्हणून आपण रागवू नये. पेल्यातून थोडंसं पाणी पिऊन उरलेलं पाणी फेकून द्यावं तसं तुम्ही मला इथे फेकून देणं योग्य नाही. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. एक क्षणभरही अयोध्येत मी राहणार नाही. मला आपल्याबरोबर न्या. असं बोलून सीतेने रामांचे पाय घट्ट धरले. आपला राज्याभिषेक झाला नाही म्हणून मला जराही दुःख वाटत नाही. अभिषिक्त असा किंवा नसा, आपण मला प्रिय आहात. जिथे आपण आहात तेच माझं साम्राज्य, तिथेच माझा ठेवा आहे, तोच माझा गौरव. तिने विनंती आणि प्रार्थना केली. वनवासी जीवन भय आणि धोक्यांनी भरलेलं असतं असं रामाने तिला सांगितलं. अरण्य रानटी श्वापदं आणि रानटी माणसांनी, राक्षसी, लुटारू आणि दरोडेखोरांनी व्यापलं आहे. माणसाला पूर आलेल्या नद्या पार कराव्या लागतात आणि काटेरी झाडाझुडपातून कशीबशी वाट काढावी लागते. ते म्हणाले की तिला पायी चालण्याची सवय नाही आणि त्यामुळे तिला खूपच थकवा सोसावा लागेल. इतर प्रकारच्या चिंता आणि भयांचा सामना करावा लागेल.
त्याचं त्यांनी सविस्तर वर्णन करून सांगितलं. परंतु सीता अविचल होती. ती उत्तरली, स्वामी, अरण्यातील प्राणी कितीही जंगली असतील, अरण्य कितीही घनदाट आणि भयानक असलं तरी आपण माझ्या बाजूला उभे असताना ते मला काय दुखापत करू शकतील? जंगलातील पाऊल वाटेने चालू शकेन, त्याचा मला त्रास होणार नाही. जर तुमच्या पुढे चालून तुमच्यासाठी मार्ग सुखकर करण्याची परवानगी दिलीत तर मला अधिक आनंद होईल. मी दगड, गारा आणि काटे उचलून दूर फेकून देऊन तुमचा प्रवास सोपा आणि कमी त्रासदायक करेन. मला तुमच्याबरोबर राहू द्या. तुमची ही सेवा करून मला आनंद भोगू दे. इथे अयोध्येच्या राजवाड्यात आणि अंतःपुरात तुमची सेवा करण्याची संधी मला मिळू शकत नव्हती. तुमच्या सेवा नेहमी सेवक आणि मदतनीसांनाच मिळत असत. त्याची मला नेहमीच चिंता वाटे आणि वाईटही वाटे. अरण्यात कोणी सेवक किंवा मदतनीस नसतील म्हणून मी स्वतः आता अशा प्रकारची सेवा करू शकेन. त्यामुळे आनंदी राहू शकेन. ते माझं महत् भाग्य आहे. स्वामी, माझं जीवन कृतार्थ करा. ती गौरवशाली संधी मला द्या. सीतेने अनेक प्रकारे दया आणि न्यायासाठी विनवणी केली. दया येऊन राम म्हणाले, सीते, अरण्यात राहणं आनंददायक नाही. येणाऱ्या दिवसात तुला फार कष्ट सोसावे लागतील. अरण्यातील अटळ कष्टांचं आणि भयानकतेचं वर्णन रामाने सविस्तरपणे सांगितलं. परंतु सीतेचा निश्चय ढळला नाही. रामा, तुमच्या व्रतपालनात मी अडथळा आणणार नाही. तुमच्या शब्दांवरनं मला असं वाटतं की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवता आहात. तुम्हाला काही गोष्टी माझ्यासमोर बोलायच्या नाहीत. आपल्याबरोबरच मी देखील ब्रह्मचर्य व्रताचे सगळे नियम पाळेन. मी देखील कंद, मुळं, फळांवर राहीन. मी देखील सुगंधी द्रव्यांचा त्याग करेन. अरण्यातील फुलांचा सुगंध आपण घेऊ. लाखोंना अनर्थ आणि संकटापासून वाचवणाऱ्या इक्ष्वाकू वंशाचे आपण वंशज आहात. आपण माझं रक्षण करू शकणार नाही. आपलं बाहुबल इतकं कमजोर आहे. मी आपल्याला त्रास देणार नाही. माझ्यामुळे आपल्याला मी बिलकुल काळजी वाटू देणार नाही. स्वामी, मी आपल्या मागून येईनच. मी तुमच्या पायाशी झोपेन. त्यानेच मला संपूर्ण आनंद मिळेल. रामा, आपल्याशिवाय मी कुणालाही ओळखत नाही. मला दुसरं कोणी ठाऊक नाही. आपल्याशिवाय एक क्षणभरही मी जगू शकणार नाही. ठीक आहे, जर आपण आपल्याच निर्णयाला धरून राहिलात आणि मला अयोध्येत सोडून निघून गेलात तर आपण अरण्यात पोचण्याआधी सीतेने शेवटचा श्वास घेतलेला असेल, हे सत्य जाणा. असं बोलत असताना सीतेच्या डोळ्यातनं अश्रू पाझरत होते. तिला शांत करण्याचा प्रयत्न करत राम म्हणाला, सीते, तू कठोरतेने धर्मपालन करतेस. या ठिकाणी राहून धर्मपालन करणंच तुझ्यासाठी उत्तम आहे. तुझी इच्छा व्हावेल असं तुला वागता येणार नाही. इच्छेप्रमाणे वागायला तू स्वतंत्र नाहीस. माझ्या शब्दाप्रमाणे वागणं हा तुझा धर्म आहे. म्हणून तुझी ही कल्पना सोडून दे. तुझ्या भल्यासाठीच मी हे सांगतोय. तुझं रक्षण करत राहणं हे नक्कीच माझ्यावरील ओझं होईल. पर्वत शिखरावरून पाण्याचे प्रपात वाहतात. अरण्यातील गुहातून जंगली श्वापदं डरकाळ्या फोडत अनिर्बंध डोंगर दऱ्यातनं हिंडत असतात. त्यांचा सामना करावा लागेल. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या ओलांडाव्या लागतील. मोठमोठ्या खडकांवरून आणि पर्वतशिलांवरून उड्या माराव्या लागतील. या सर्व संकटांचा विचार करूनच तुला इथे राहण्याविषयी आग्रहाने सांगावं लागतं आहे. तुला जटा बांधाव्या लागतील, वल्कलं नेसावी लागतील. संध्यावंदनासाठी आम्हा पुरुषांना पूजा करायला नदी किंवा तलावावर जावं लागेल. तेव्हा जर काही संकट आलं तर तुझं रक्षण कोण करणार? कोणत्याही संकटमय परिस्थितीतही आम्हाला ते विधी तोडता येणार नाहीत. तो नियम किती कडक आहे हे तुला माहिती आहे. तेव्हा दररोज दिवसाचा काही काळ तुला एकटं राहावं लागेल. कोणत्या वेळी काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. वनवासी जीवनातील कठोर जीवनाचं भीतीदायक चित्र रेखाटण्याचा रामाने प्रयत्न केला. परंतु सीतेवर लवमात्र परिणाम झाला नाही. ती म्हणाली, रामा, मी कोणी गावंढळ असल्यासारखं मला या गोष्टी का सांगताय? किंवा मी कोणी शास्त्रांची जाण नसलेली मूर्ख बाई असल्यासारखं का सांगता आहात? मला तुमचं कौशल्य आणि पराक्रम चांगला ठाऊक आहे. पृथ्वी तलावर नव्हे 14 भुवनात तुम्हाला अशक्य असं काही नाही. आणि तुम्ही बरोबर असताना कोणतं भय मला त्रास देईल? जर कोणा जंगली श्वापदाने माझ्यावर हल्ला केलाच आणि मी त्याचे लक्ष झालेच
तर तुमच्यापासून दूर कुठेतरी असण्यापेक्षा तुमच्या उपस्थितीत मरण आलं तर मला आनंद होईल. तसं झालं तर मी आनंदाने मरेन. तुमच्याशिवाय राहावं लागणार असेल तर तसलं जीवन मला नको. आपण म्हणालात की माझ्या मर्जीप्रमाणे वागायला मी स्वतंत्र नाही. हे आपण याचा संपूर्ण अर्थ ध्यानात ठेवून बोललात की माझी परीक्षा घेण्यासाठी म्हणालात? ते मला समजलं नाही. मी आपली अर्ध अंग आहे. आपली अर्धांगिनी म्हणवून घ्यायचा अधिकार माझा आहे. तुम्हालाही तो अधिकार आहे आणि तेच सत्य आहे. तुम्ही किंवा मी पूर्ण स्वतंत्र नाही. आपला जेवढा माझ्यावर अधिकार आहे तितकाच माझाही आपल्यावर आहे. परंतु मला आता माझे हक्क किंवा अधिकार मांडायचे नाही आहेत. तुमच्या सहवासात तुमच्याजवळ राहण्याचीच माझी आकांक्षा आहे. त्या भावनेतून माझे शब्द उमटत आहेत. सीतेच्या दृढनिश्चयाविषयी ऐकणारा राम म्हणाला, सीते, हक्कांच्या अधिकारांच्या गुंतागुंतीत तू स्वतःला अडकवून घेत आहेस. मी अरण्यात जाईन तेव्हा माझे वृद्ध माता पिता माझ्यासाठी शोक करतील आणि रडतील. त्यावेळी हळुवारपणे दिलासा देत तू त्यांना सावरू शकशील, त्यांचं सांत्वन करू शकशील. ते तुझं कर्तव्य आहे. प्रसंगाच्या गरजेप्रमाणे तू वागलं पाहिजेस. त्यांच्याबरोबर राहा, त्यांची सेवा कर. हाच मला आनंद देण्याचा मार्ग आहे आणि मला तो आनंद दे. त्याचा हा अंतिम निर्णय असल्याप्रमाणे आणि आज्ञा दिल्याप्रमाणे राम म्हणाला. परंतु फक्त हसून सीतेने प्रतिसाद दिला. याच मातापित्याच्या पोटी जन्मलेला पुत्र स्वतःच्याच वज्राप्रमाणे कठोर निश्चयाला घट्ट पकडून त्यांना दुःखात खोलवर बुडवून निघून जातो. ज्या मुलावर त्यांनी एवढं प्रेम केलं तो सगळं सोडून अरण्यात निघून जातो, तेव्हा तिचं घर सोडून आलेल्या परक्या सुनेची पुत्राने सोडलेल्यांचं सांत्वन करण्याची काय जबाबदारी उरते? यावर थोडा वेळ विचार करा, ती म्हणाली. मी असं ऐकलं आहे की तुमच्याबरोबर जंगलात नेण्यासाठी विनंती करत धाय मोकलून रडणाऱ्या मातेला तुम्ही सांगितलंत की पतीची सेवा करत तिने इथेच राहावं. पतीची सेवा करणं हे तिचं आद्य कर्तव्य आहे असं आपण म्हणालात. तुम्ही असं सांगितलंत की ज्या मुलाला तिने गर्भावस्थेत पाळलं आणि जन्म दिला त्याच्यावरील प्रेमाखातर जर तिने पतीचा त्याग केला तर इक्ष्वाकू वंशाची अपरिमित बदनामी होईल. असे अनमोल नीतिनियम आपण तिच्यासमोर सविस्तर सांगितलेत. परंतु माझ्या निकट येताच तो सल्ला तुम्ही फिरवलात आणि मला सांगायला लागलात की सासू सासऱ्यांची सेवा करणं हेच माझं परमकर्तव्य आहे आणि पतीची सेवा करणं नाही. यावर विचार करा, कोणता सल्ला योग्य आहे? पत्नीसाठी पती हा परमेश्वर आहे, हा फक्त माता कौसल्येसाठी घातलेला नियम नाही. जगातील सर्व स्त्रियांसाठी हेच ध्येय आणि मार्गदर्शन केलं आहे. तुमच्या आत्ताच्या इच्छेला सोयीस्कर नाही म्हणून हे सत्य तुम्ही विसरलेले दिसता. माता कौसल्येसाठी लागू पडणारे नियम मला लागू कसे पडत नाहीत याचं स्पष्टीकरण द्यायला आपण असमर्थ आहात. कितीही वेळ आपण वाद घातलात आणि तुम्ही कितीही ठामपणे म्हणालात तरी तुमच्या पाऊलखुणांवरून चालणं मी सोडणार नाही. तुमची आज्ञा मोडली म्हणून तुम्ही मला ठार मारा, पण तुमच्याशिवाय मी राहणार नाही हे मी ठामपणे सांगते. रामचंद्रा, तुम्ही अरण्यात जाणार असं सांगितल्याबरोबर बालपणीची एक घटना आठवून मला इतका आनंद झाला. माझ्या आनंदाची कल्पना तुम्हाला येणार नाही. एकदा मला मांडीवर घेऊन आई माझ्या नशिबात असलेल्या पतीच्या चारित्र्याविषयी, तो नीतिमान आणि सद्गुणी असेल का याविषयी चिंता करत होती. माझ्या केसांवरून हात फिरवत ती विचारात गढून गेली होती. तेव्हा एक दासी समोर आली आणि म्हणाली की एक तपस्वी स्त्री तिला भेटू इच्छिते. आईने मला हळूच खाली ठेवलं आणि तिला भेटायला सामोरी गेली. आईने तिला नमस्कार केला आणि मलाही नमस्कार करायला सांगितलं. तिने सांगितल्याप्रमाणे मी केलं. त्या स्त्रीने मला आपादमस्तक न्याहाळलं आणि म्हणाली, माते, तुझी कन्या पतीबरोबर अनेक वर्ष वनात राहील. यावर आई हसून उत्तरली, तिचं अजून लग्न देखील झालं नाही आणि आपण तिच्या वनात आयुष्य घालवण्याविषयी बोलता. तथापि ती स्त्री गप्प राहिली नाही. तिने सांगितलं, विवाहानंतर तिच्या पतीबरोबर तिला काही वर्ष अरण्यात राहावं लागेल आणि ती निघून गेली. त्या दिवसापासनं माझ्या स्वामींबरोबर मी वनात कधी जाईन याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्याबरोबर नेऊन मला तो आनंद द्या.
त्याच्या पाया पडून रडत रडत तिने विनंती केली. रामाला दया आली. त्याने हळूवारपणे तिला उठवलं आणि म्हटलं, सीते, माझ्या निर्णयातील गुप्त गोष्ट मी कुणाला सांगू शकणार? ऐक, तू तरुण आहेस. अरण्यात तपस्वी लोकांनी आणि आश्रमवासियांनी भरलेले अनेक आश्रम आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांच्या उपयोगी पडण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे. राजे आणि राजपुत्र शिकारीच्या निमित्ताने जेव्हा तिथे येतील तेव्हा त्यांना मान द्यायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला तिथे आलेले असतील. त्यांची कदाचित तुझ्यावर दृष्टी जाईल आणि परिणामतः गुंतागुंत आणि झगडे निर्माण होतील. आणि मी तपस्वी वेश धारण केलेला असेल म्हणून त्यांच्याशी झगडा करणं कदाचित योग्य होणार नाही. या कारणासाठी तरी तुला अयोध्येत राहायला हवं. याला विरोध करायला सीतेजवळ तिचं स्वतःचं कारण होतं. ती म्हणाली, रामा, अशा कल्पित कथा सांगून आपण मला फसवावं हे योग्य नाही. जणू काही तुम्ही सामान्य माणूस आहात. आपण माझ्या बाजूला असताना देवांच्या अधिपतीला तरी माझ्यावर नजर टाकता येईल का? जर त्याने तसं केलं तर त्याच क्षणी त्याचं भस्म होणार नाही का? नाही, यासाठी तुम्हाला मला इथे ठेवता येणार नाही. या कारणास्तव आपलं कर्तव्य आणि जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही. आणखीही मला सांगू दे, जर आपण माझ्याबरोबर नसाल तर माझं नशीब काय असेल? अयोध्येत मला एकटीला राहावं लागेल. आणि आत्ता आपण जे म्हणालात तशा घटना तिथेही घडू शकतील किंवा इतरांच्या वैवाहिक संबंधातील आनंद सहन न होऊन मला आतल्या आत त्रास होईल. म्हणून मला एकटीला सोडू नका. तुमच्याबरोबर न्या आणि तुमची आणि माझी सर्व जगभर चिरंतन ख्याती पसरू दे. मला आणखी सांगू दे, आपण सर्वांना रामचंद्र म्हणून प्रिय आहात. रामचंद्र, मी सीता म्हणजे शीतल, शीतल चंद्र प्रकाश. मग चंद्र जंगलात आणि त्याचा शीतल प्रकाश अयोध्येत असं कसं होईल? जिथे चंद्र तिथेच त्याचा प्रकाशही असला पाहिजे. म्हणून हा वियोग होणं नाही. जर दोघांचा वियोग झाला तर त्याचा अर्थ असा की काही अनैसर्गिक जग हादरवून टाकणारं संकट येणार आहे, किंवा हा वियोग दुष्टांचा संहार आणि सुष्टांचा विनाशापासून बचाव अशा युगाचा आरंभ करण्याचा प्रयत्न होण्यासाठी घडेल. आत्ता अशी काही आणीबाणीची वेळ दिसत नाही. त्या अर्थी आपला वियोग अशक्यच आहे. हे होणं नाही. कोणत्याही विरोधाला ती जुमानणार नाही, अशा निश्चयी आवाजात जगज्जननी सीता म्हणाली. सीते, तुला कठीण खडकाळ जमिनीवर झोपावं लागेल. झाडाच्या सालींपासून तयार केलेली वल्कलं परिधान करावी लागतील. कंदमुळावर गुजराण करावी लागेल. कदाचित दररोज हे अन्नही मिळणं कठीण जाईल. वर्षातील ऋतूंवर कंदमुळं मिळणं अवलंबून असतं. ते अन्नही मिळालं नाही तर कित्येक दिवस तुला उपाशी देखील राहावं लागेल. अरण्यात राक्षसी टोळ्या असतात. त्यांना लाखो क्लुप्त्या माहिती असतात आणि ते आनंदाने नरमांस भक्षण करतात. छे, वनात वा अरण्यातील संकटांचं वर्णन पूर्णपणे करणं अशक्य आहे. ही संकटं आणि भयदायक स्थिती तुला सहन करता येणार नाही. जर तू माझ्याबरोबर अरण्यात आलीस तर लोक मला दूषणं देतील आणि माझी निंदा करतील. मानस सरोवरातील अमृततुल्य पाण्यावर राहणारा हंस समुद्राच्या खारट पाण्यात कसा राहू शकेल? या गोष्टींवर विचार कर. तू घरीच राहणं सर्वात योग्य आहे. रामाचे असे मृदू आणि गोड शब्द सीतेने ऐकले, पण सर्व वेळ जमिनीवर नजर लावून ती उभी होती. तिच्या गालावरून अश्रुधारा वाहत होत्या. एखाद्या स्तब्ध आणि अविचल स्तंभाप्रमाणे ती उभी होती. तिच्या अश्रूंची संततधार जमिनीवर पडत होती. रामाला तिची निराशा पाहावेना. तिने अरण्यात येण्याच्या विरोधात रामाने जे मुद्दे प्रस्तुत केले त्यांचं खंडन तिला करता येईना. शेवटी कशा तरी तिने भावना आवरल्या आणि दुःख गिळलं. ती म्हणाली, माझे जीवनाधार, सर्व पावित्र्याचे आणि उत्तमतेचे आपण भांडार आहात. आपल्यापासून अलग झाल्यावर मला अगदी स्वर्गही भीषण नरकासमान आहे. माझा पिता, भाऊ, बहिणी, सासू, सासरे, पुत्र, गुरु, इतर बांधव हे सारे चांगुलपणाचे तेजपुंज भांडार असतील, परंतु एका स्त्रीसाठी तिचा पती हाच एक शक्ती, आनंद आणि सौभाग्याचा स्रोत आहे. तोच केवळ तिला सौख्य आणि आनंद देऊ शकतो. पतीशिवाय तिला दुसरा मार्गदर्शक आणि संरक्षक नाही.
तोच तिचं आश्रयस्थान, तिचं एकमेव विश्रांतीस्थान आहे. स्वामी, जेव्हा तिचा पती दूर असेल तेव्हा तिला तिचं शरीर, घर, शहर, राज्य, भोवतालचे संपत्तीचे ढिगारे हे दुःखदायक आहेत. तिच्या दुःखी मनाला ते आनंद देऊ शकणार नाहीत. जेव्हा पती दूर असतो तेव्हा कडू होऊन जातं. आनंदाची साधनं रोगाला कारण होतात. ज्या आनंदाची मी अपेक्षा करते त्या आनंदाचं केंद्रस्थान तुम्ही आहात. शरद ऋतूतील पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी अशा तुमच्या मुखमंडलाकडे पाहून जो अपरिमित आनंदाचा अनुभव मला येतो त्याची तुलना कशाशीही होणार नाही. तुझ्याबरोबर असताना येथील पशुपक्षी माझे बांधव होतील. अरण्यात मला आवडतं नगर होईल. झाडाच्या सालांपासून बनवलेली वस्त्र मला रेशमाप्रमाणे वाटतील. पानाने झाकलेली पर्णकुटी मला स्वर्गीय महालाचा आनंद देईल. अरण्यातील पर्या आणि देवदूत, वन्य देवता तेच माझे सासू सासरे असतील. मी तितक्याच मनपूर्वक त्यांचा आदर करेन. तुमच्याबरोबर असताना गवत आणि फुलांच्या पाकळ्या मला मऊ बिछाना देतील. प्रेमदेवता याहून अधिक कशाची अपेक्षा करत नाही. आणि कंदमुळं, फळं जी आपण म्हणता तीच मला अमृततुल्य गोड आणि पौष्टिक वाटतील. अयोध्येतील उंच मनोऱ्यांप्रमाणे मला अरण्यातील पर्वत शिखरं आनंददायी असतील. मार्गातील उतार चढाव हे येथील पायऱ्या ज्या आनंदाने मी चढते उतरते तेवढ्याच पार करेन, इतके ते सहज आणि सौख्यदायक असेल. प्रत्येक दिवशी आपल्या चरणकमलांच्या दर्शनाचा रोमांचकारी आनंद मी उपभोगेन. शिवाय हर तऱ्हेने सदा सर्वदा आपली सेवा करण्याची ही सुवर्ण संधी असेल. ही अनमोल संधी गमावून मी कशी जिवंत राहू? हे करुणानिधान, मला इथे सोडून जाऊ नका. मला आपल्याबरोबर न्या. खरं तर तुम्हाला अशी वारंवार विनंती करण्याची गरज नाही, कारण आपण सर्व प्राणीमात्रात राहता आणि ते काय विचार करतात आणि त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणता. आपल्याबरोबर राहण्यासाठी माझं हृदय किती आसावलेलं आहे हे आपण जाणत असताना मला असं दुःख देणं आपल्याला उचित नाही. स्वामी, मी खिन्न उदास आहे. आपण जर मला सोडून गेलात तर त्यामुळे आपली कीर्ती कमी होईल. सर्व उदात्त गुण आपल्यात असताना माझ्यावर का करुणा करत नाही? आपल्या वियोगात मी 14 वर्ष जगू शकेन? 10 पापणी लावण्या इतका वेळ वियोगही जिवंत राहणं मला अशक्य वाटतं. माझी विनंती मान्य करून थोडी दया दाखवा. आपण बरोबर असताना मला दुखापत करायला किंवा माझ्यावर हल्ला करायला कोण धजावेल? एवढंच काय, कोणी दृष्टी वर करून पाहायलाही धजावणार नाही. कोल्हा किंवा ससा काय डोळे उघडून सिंहाकडे पाहण्याचं धाडस करतील? मी काही कोमल नाजूक व्यक्ती नाही. खरं तर आपणच कोमलतेचं मूर्त स्वरूप आहात. धरणी माझी माता आहे, म्हणून धरणीवर चालण्याचा मला पूर्ण अधिकार आणि शक्ती आहे. खरोखर जीवनात आनंद आपल्या वाट्याला आला आहे आणि माझ्या भाग्यात दुःख आहे अशी परिस्थिती असताना ही सत्य परिस्थिती उलटी करून आपण मला का निराश करता? हे योग्य नाही. मी खात्रीने सांगते की जे कार्य करणं आपल्या शक्तीबाहेरचं आहे ते मी सहज करू शकते. जे धनुष्य बलवत्तेची प्रौढी मिरवणाऱ्या कोणाही राजाला उचलता आलं नाही ते शिवधनुष्य उचलून मी बाजूला ठेवलं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. माझ्या योग्यता सामर्थ्यांविषयी आपल्याला शंका वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं. माझ्यातील शौर्य आणि कौशल्य आपणाहून कमी नाही, म्हणून मला परवानगी द्या आणि माझ्याबरोबर आनंदाने निघण्याची तयारी करा. असं म्हणून खाली वाकून तिने रामाच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला. तिच्या इच्छेला विरोध करणं चालूच ठेवावं हे अयोग्य आहे असं रामाला वाटलं. तिचं म्हणणं मानण्याचं त्यांनी ठरवलं आणि तो म्हणाला, सीते, शोक आवर, दुःख करत बसू नकोस. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला माझ्याबरोबर नेईन. वनवासाला जाण्याची तयारी त्वरेने कर. रामचंद्राचे असे मधुर शब्द ऐकून सीता उल्हसित झाली. अमर्याद आनंदाने तिचं मन भरून आलं. ती म्हणाली, तयारी? वनात राहण्याची काय तयारी करायची असते? मला जे हवं आहे त्यासह मी सततच तयार असते. मला फक्त तुम्हीच हवे आहात, दुसरं काही नाही. या क्षणी आपल्या मागून यायला मी तयार आहे. आपल्याशिवाय मला दुसऱ्या कशाचीही इच्छा नाही हे आपण जाणता. असं म्हणून रामाचा हात हाती धरून ती चालू लागली. राम म्हणाला, सीते, यापुढील 14 वर्ष तू अयोध्येत राहणार नाहीस हे लक्षात घे.
म्हणून ज्या पोपट आदी पक्ष्यांना तू काळजीपूर्वक प्रेमाने जोपासलंयस त्यांना मुक्त कर आणि प्रेमाने वाढवलेल्या गायी त्यांचं ब्राह्मणांना दान दे, म्हणजे त्यांचं प्रेमाने संगोपन होईल. तू वापरलेली वस्त्र, वाहनं आणि इतर वस्तू सर्वांना वाटून दे, नाहीतर काळाच्या ओघात त्या नष्ट पावतील. नष्ट होण्याऐवजी त्यांचा वापर झाला तर बरंच आहे. ही सूचना ऐकताच सीता धावतच पिंजऱ्यापाशी गेली आणि गोड आवाजात प्रत्येक पक्षाशी बोलून त्यांना सांगू लागली, जा, आमच्याप्रमाणे सुंदर अरण्यात मुक्त विहार करा. स्वतःच्या हाताने तिने पिंजऱ्यांची कवाडं उघडली आणि त्यांना मुक्त केलं. मग ती गोशाळेत गेली. तिने गायींना उत्तम सुग्रास भोजन पदार्थ खाऊ घातले आणि ज्या ब्राह्मणांना त्या गायींचं दान देणार होती त्यांच्याशी बोलली. तिचा मोहक चेहरा आनंदाने फुलला होता. तिथे हे दान पाहणाऱ्यांची हृदयं तिच्या येऊ घातलेल्या विरहव्यथेने पाणी पाणी झाली. तिच्या उदारतेने आणि त्याहीपेक्षा पतीबरोबर वनवासात जायला मिळणार या कल्पनेने तिच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा आनंद पाहून सर्वांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. कुणाही कवीला तिच्या या आनंदाला लेखनबद्ध करणं अशक्य होतं. तोपर्यंत लक्ष्मणही त्यांना येऊन मिळाला. त्याच्या मातेचा निरोप घेऊन तिघे निघाले. जय साईराम.